आज आपण बनवूया अख्ख्या कोंबड्यांची चिकन बिर्याणी। इकडे वल्ली हळद घेतलेली मी वाटलेली, वल्ल्या हळदीच्या पाण्यामध्ये धुणार आहे आपण चिकन। हळदीच्या पाण्याने चिकन धुतल्यानंतर त्याचा वास येत नाही। दहा किलो बासमती तांदूळ। तांदूळ आता आपण धुवून घेऊ। तांदूळ आता आपण 1 तासासाठी भिजत ठेवू। आपण आता बिर्याणीसाठी कांदे कट करून घेऊ। आपण आता टमाटर कट करून घेऊ। आपण आता पातेल्यामध्ये तेल घालून घेऊ। चॉप केलेला कांदा घालून घेऊ। काही खडे मसाले घेतले ते घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतलेली आहे, काळी मिरी, तेजपत्ता, लवंग, स्टार फूल, जायपत्री आणि रामपत्री घेतलेली आहे। कांदा आपण आता व्यवस्थित परतून घेऊ, थोडासा लाल होस तोपर्यंत। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आपला। बारीक चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। व्यवस्थित परतून घेऊ। टमाटे सॉफ्ट होस तोपर्यंत आपण असंच परतून घेऊ। कांदा टमाटर व्यवस्थित परतून झालेले आहे। अद्रक लसूण पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट आणि काश्मीरी लाल मिरचीची पेस्टचा कच्चापणा जाऊस तर व्यवस्थित परतून घेऊ। आपण आता काही मसाले घालून घेऊ। हळद, काश्मीरी लाल मिर्च पावडर, बिर्याणी मसाला, जीरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, धना पावडर, कांदा लसूण मसाला। मसाले व्यवस्थित परतून घेऊ। तीन किलो दही घेतलेले ते घालून घेऊ मसाल्यांमध्ये। मिक्स करून घेऊ दही।
आपण आता मसाल्यांमध्ये चिकन घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ चिकन मसाल्यांमध्ये. पण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आपण आता चिकन शिजण्यासाठी पाणी घालून घेऊ. आपण वाफेवर 20 मिनिटं शिजवून घेऊ. पाणी गरम झालेलं आहे. आपण आता तांदूळ शिजवून घेऊ. पूर्ण पण नाही शिजवायचं आपल्याला, फक्त 50% तांदूळ शिजवून घ्यायचे. तांदूळ आता आपले 50% शिजलेले काढून घेऊ आपण एका जाळीमध्ये. वीस मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ. चिकन जवळजवळ 50% शिजून झालेलं आहे, बघू शकता. आपण आता उकडलेला राईस घालून घेऊ. आपण आता उकडलेले तांदूळ घालून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊ. आपण आता वरतून तर्रीचा रसा घालून घेऊ. आपण आता बिर्याणी वाफेवर अशीच 25 मिनिटं शिजवून घेऊ. 25 मिनिटं झालेले, आपण आता झाकण काढून घेऊ. छान असा राईस पण शिजलेला आहे, बघू शकता. तांदूळ चिकन बी व्यवस्थित शिजलेलं आहे.